स्टार्ट। वीज नियामक आयोगाने ग्राहकांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना देणाऱ्या काही महत्त्वाच्या सवलती नुकत्याच कमी केल्या आहेत। अशा सवलती देण्यामागची कारणे व आता या सवलतीचा पुनर्विचार करणे अपरिहार्य का आहे याचा आढावा घेऊयात। परिच्छेद 2010 पासून सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणे राबविण्यात येत आहेत। सुरुवातीपासून वीज कंपन्यांच्या एकूण वीज खरेदीपैकी काही ठराविक हिस्सा सौर ऊर्जेमार्फत खरेदी करण्याचे बंधन घालण्यात आले। या कंपन्यांनी वेळोवेळी स्पर्धात्मक निविदाद्वारे वीज खरेदी केली व जागतिक बाजारातील सौर ऊर्जेच्या यंत्रणांच्या कमी होणाऱ्या किमतीचा जास्तीत जास्त फायदा घेतला। त्यामुळे मोठ्या सौर प्रकल्पातील विजेचे दर 15 वर्षात साधारणपणे 16 रुपये प्रति युनिटवरून 3 रुपये प्रति युनिट इतके कमी झाले आहेत। परिच्छेद ग्राहकांना स्वतःचे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापण्यासाठी देखील विविध सवलती या काळात दिल्या होत्या। सौर ऊर्जेची निर्मिती सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या काळात होते। ग्राहकांची विजेची मागणी मात्र या काळापुरती मर्यादित नसते। सौर ऊर्जेचा वापर करावयाचा तर ऊर्जा साठवण यंत्रणेची म्हणजे बॅटरी सिस्टमची गरज अपरिहार्य ठरते। सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 15 वर्षापूर्वी अशा बॅटरी सिस्टम तांत्रिक आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य होत्या। म्हणून वीज कंपन्यांनी ऊर्जा साठवण सुविधा म्हणजेच एनर्जी बॅटरी नेट मीटरिंग सुविधा ग्राहकांनी स्थापन केलेल्या सौर प्रकल्पांना द्यायला सुरुवात केली। याद्वारे ग्राहकांनी दिवसा निर्माण केलेल्या विजेचा वापर ग्राहकांना त्यांच्या वीज मागणीनुसार दिवसातील इतर कोणत्याही वेळी करण्याची सुविधा देण्यात आली। सुरुवातीच्या काळात अशा सौर ऊर्जा प्रकल्पाची एकूण क्षमता मर्यादित होती। त्यामुळे अशा सुविधा दिल्यामुळे वीज कंपन्यांवर मोठा आर्थिक भार पडत नव्हता, पण सौर ऊर्जेला मात्र मोठे प्रोत्साहन मिळत होते। परिच्छेद गेल्या 3 वर्षात मात्र ही परिस्थिती बदलली आहे। 2015 मध्ये देशाची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता 3,500 मेगावॅट इतकी होती। ती 2025 मध्ये 1,25,000 मेगावॅटपेक्षा जास्त होत आहे। महाराष्ट्रासाठी देखील सौर ऊर्जेची स्थापित क्षमता 12,500 मेगावॅट एवढी होती। दिवसातल्या एकूण वीज मागणीच्या तुलनेत सौर ऊर्जेची क्षमता 30 ते 40% एवढी वाढली आहे। काहीच महिन्यात केवळ नेट मीटरिंगवरील क्षमता 5,000 मेगावॅट एवढी वाढेल। सौर ऊर्जेच्या वाढत्या क्षमतेमुळे दिवसाच्या वेळेला बाजारामध्ये वीज 2 ते 3 रुपये प्रति युनिट, काही दिवशी तर 1 रुपया प्रति युनिटपेक्षा कमी दराने उपलब्ध असते। पण इतर वेळेला स्वस्त सौर ऊर्जेची उपलब्धता नसल्यामुळे विजेचा दर 6 रुपये ते 10 रुपये प्रति युनिट एवढा जास्त पडतो। वीज ग्राहकांनी दिवसा उपलब्ध केलेल्या विजेपोटी वीज कंपनीचे 3 रुपये प्रति युनिट वाचतात, परंतु तीच वीज ग्राहकांना कमाल मागणीच्या संध्याकाळच्या वेळेस परत देण्यासाठी कंपनीला 10 रुपये दराने वीज खरेदी करावी लागते। वीज कंपनीचा सर्व खर्च ग्राहकांकडूनच वीज दराच्या रूपाने भरून काढण्यात येतो। परिणामी या दरामधील तफावतीचा बोजा अर्थातच वीज कंपनीच्या इतर ग्राहकांवर जे स्वतःच्या सौर ऊर्जा यंत्रणेचा वापर करत नाहीत त्यांच्यावर येतो। ग्राहक स्थापित सौर ऊर्जा क्षमतेमध्ये वेगाने होणारी वाढ व वीज दरातील दिवसा आणि रात्रीच्या दरामधील मोठी तफावतीमुळे येत्या वर्षात वीज कंपनीवरील हा आर्थिक बोजा खूप वाढणार आहे।